सरसावले शेकडो हात, जनसहभागातून जलपर्णी काढण्याचं शर्थीचं प्रयत्न सुरू। अंबाझरी तलाव स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद। नागपूर शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावात दिवसेंदिवस वाढत असलेली जलपर्णी जनसहभागातून काढण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे। या निर्णयाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित स्वयंपूर्तीने पुढे येत श्रमदान केलं। रविवारी सकाळी 16 जून रोजी अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याकरिता शेकडो हात सरसावल्याचं दिसून आलं। ही मोहीम पुढील काही दिवस सतत सुरू राहणार असून नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी नागपूरकरांचा आभार मानला आहे। अंबाझरी तलाव स्वच्छतेला नागरिकांनी उत्स्फूर्तीने पुढे यावं या मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत रविवारी सकाळी नागरिकांनी स्वयंपूर्तीने पुढे येत श्रमदान केलं। जलपर्णी ही 5 दिवसात दुप्पट होतं, त्यामुळे जनसहभागातून जलपर्णी तलावाबाहेर काढण्याचं शर्थीचा प्रयत्न मनपाद्वारे करण्यात येत आहे। या प्रसंगी मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉक्टर गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र बहिरवार, धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त श्री प्रकाश वराडे, श्री अशोक घरोटे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री BP चंदनखेडे, कार्यकारी अभियंता श्री विजय गुरुबक्षाणी, उपद्रव शोध पथक प्रमुख श्री वीरसेन तांबे, ग्रीन विजन फाउंडेशनचे संस्थापक श्री कौस्तुभ चॅटर्जी, प्रसिद्ध सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ, जलतरणपटू जयंत दुबडे, श्री जयप्रकाश दुबडे, श्री रवी परांजपे यांच्यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान, मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवान, JD स्पोर्ट फाउंडेशन, डॉल्फिन स्पोर्ट क्लब, नागपूर डिस्ट्रिक्ट ऍक्टिव्ह असोसिएशन जलतरणपटू, विजयन ग्रुप, सुभाष मंडळ, डिगडोह जागृती मंच विदर्भ सर्पमित्र समिती, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह अंबाझरी तलावात पोहायला येणारे नागरिक यांनी तलावातून जलपर्णी बाहेर काढण्यासाठी हातभार लावलं। मानवी साखळी तयार करून एकमेकांच्या हातात हात देत तलावातून जलपर्णी बाहेर काढण्यात आली। जलतरणपटू आणि विविध विभागाच्या जवानांनी पाण्यात पोहत रस्सीच्या सहाय्याने जलपर्णी तलावाच्या काठापर्यंत आणली। तिथनं मशीनच्या सहाय्याने जलपर्णी बाहेर काढण्यात आली। जलपर्णी बाहेर काढण्यासाठी या कामासाठी मनपाद्वारे शेकडोंचे मनुष्यबळ व 10 पोकलिन मशीन, 10 JCB मशीन, 20 टिप्पर, पाण्यातील बोट, जलदोस्त मशीन अशी मशिनरी लावण्यात आली होती। याबाबत माहिती देत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी माध्यमांना सांगितलं आहे की अंबाझरी हा नागपुरातील एक प्रसिद्ध असा तलाव आहे। सध्या प्रदूषणामुळे या तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। अंबाझरी तलावातील जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मनपा सतत कार्य करीत आहे। मनपातर्फे वेगवेगळ्या पद्धतीने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केला जात असून याचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबवण्यात येत आहे। नागपूरकरांनी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून तलावातून पूर्णतः जलपर्णी काढण्याचं काम मनपाद्वारे लवकरच पूर्ण केलं जाईल। याकरिता निरी संस्थेची मदत घेण्यात येत आहे। अंबाझरी तलावातून जलपर्णी काढण्याचं काम पुढील काही दिवस सतत सुरू राहणार असल्याचं डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलं। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।